नेक्स्ट पॉइंट आहे आपला फॉर्मेशन ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी. हिअर वी टेक द एक्झाम्पल ऑफ फॉर्मेशन ऑफ NiCl4 2- complex ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी. क्वेश्चन येईल एक्झाममध्ये तुम्हाला, एक्सप्लेन द टेट्राहेड्रल जॉमेट्री अँड पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ NiCl4 2- complex ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑर ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी. आता जसं आपण एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. आता इथं टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स तयार होतो, याचा अर्थ आपल्याला मिथेन मॉलिक्युलचं माहिती आहे, गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत 11वीमध्ये. मिथेन मॉलिक्युलची पण जॉमेट्री टेट्राहेड्रल असते, म्हणजे तिथं टाईप ऑफ हायब्रिडायझेशन जो असतो तो sp3 असतो. निकेलमध्ये सुद्धा आपल्याला इथं sp3 हायब्रिडायझेशन त्याच्यामध्ये होतं. या आधारे आपण याची टेट्राहेड्रल जॉमेट्री काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. तर पहिल्यांदा आपण इथं निकेलचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे तो फाइंड आउट करूया. सो फर्स्ट वी कन्सिडर हिअर ऑक्सिडेशन नंबर ऑफ निकेल इन गिवन कॉम्प्लेक्स. आता इथं लिगॅंडचे 4 ॲटम्स आहेत आणि चार्ज जो आहे तो -2 येतं, बरोबर ना कॉम्प्लेक्सचा. तो ऑक्सिडेशन नंबर किती येईल सांगता येईल कोणाला? यस, तुम्हाला मी एक ट्रिक दिली होती, सांगता येईल तो? हां बरोबर, ऑक्सिडेशन नंबर काय येणार याचा +2 येणार आहे. आणि हा मेटल आहे, मेटल ॲटम आहे, त्यामुळे मेटलचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी हा प्लस असतो, लक्षात घ्या. कुठल्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये सेंट्रल मेटल आयनचा ऑक्सिडेशन नंबर हा निगेटिव्ह नसतो, तो पॉझिटिव्ह असतो, कारण मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन देण्याची. ओके, आता हे आपण पाहिलं. पुढे आपल्याला बघायचं आहे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन of nickel. First we consider nickel and then nickel ion. Okay, of nickel चा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे. निकेलचा किती ॲटॉमिक नंबर आहे? 28 आहे ॲटॉमिक नंबर. आणि 28 असल्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे 4s ऑर्बिटलमध्ये जाणार आहेत, आणि हे जे 8 इलेक्ट्रॉन आहेत हे 3d ऑर्बिटलमध्ये जाणार आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून ग्राउंड स्टेटमध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण काय लिहिणार आहे? ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल atom is equal to 3d8 4s2. ओके, आणि याच्याच पुढे मी लिहितो ऑफ निकेल 2+ आयन. आता इथं जो निकेल 2+ आयन आपल्याला मिळाला त्यावेळेस या एस मधले 2 इलेक्ट्रॉन इथे जाणार आहेत. आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळेल आपल्याला? इज इक्वल टू 3d8 आणि 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन होतील? यस, किती इलेक्ट्रॉन होतील 4s मधले? 2 इलेक्ट्रॉन गेले ना ऑक्सिडेशन नंबर तो मिळवण्यासाठी. सो 4s 0. ओके, हे जे मी आता लिहिलेलं आहे हे सगळं आपल्याला ब्लॉक डायग्रामना खाली रिप्रेझेंट करायचं आहे. थर्ड पॉइंट हिअर, निकेल 2+ आयन undergoes sp3 hybridization. To make available for vacant orbitals
फॉर 4 chlorine atoms, 4 chlorine ligands म्हणूया आपण इथं, कारण कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. टू फॉर्म 4 coordinate bonds. Okay, with 4 coordinate bonds with Ni2 plus ion. ओके, तर या पद्धतीने आपण हे आता सगळं लिहून घेतलेले. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ब्लॉक डायग्राम्स याने फक्त रिप्रेझेंट करायचं आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज निकेल ॲटम इन ग्राउंड स्टेट. काय असेल निकेल ॲटम ग्राउंड स्टेटमध्ये? याचे इलेक्ट्रॉन्स आहेत 3D मध्ये आहेत. सो 3D ऑर्बिटल्स पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या. थ्री डी ऑर्बिटल्स 4s आणि 4p. ओके, आता डी ऑर्बिटल्समध्ये इथं ग्राउंड स्टेटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर आहे. नंतर 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 4p काय आहे? एम्प्टी आहे. पुढे आपल्याला असं लिहायचं आहे निकेल आयन इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. काय याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल? आता यस मधले इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह होतील. म्हणजे यस एम्प्टी होईल, वॅकंट राहील आणि 4p पण वॅकंट राहील. ओके, डी मधले इलेक्ट्रॉन्स ॲज इज राहतील, 8 इलेक्ट्रॉन्स. या पद्धतीने आपल्याला निकेलचं +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळेल की त्यावेळेस डी 3D 8 असेल आणि 4s 0 इलेक्ट्रॉन्स असतील. इकडे 3D 8 आणि 4s 2 ग्राउंड स्टेटमध्ये त्याचे अनऑक्सिडाइज स्टेटमध्ये त्याचं इलेक्ट्रॉन्स मिळतील आपल्याला. आता इथं आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याकडे 4 क्लोरीन ॲटम आहेत, बरोबर आहे ना, लिगँड म्हणून. आणि ह्या 4 क्लोरीन ॲटमला निकेल बरोबर निकेल 2+ आयन बरोबर जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन करायचा कोऑर्डिनेट बॉन्ड, तेव्हा निकेलकडे ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्यासाठी व्हॅकंट ऑर्बिटलची गरज आहे. पण इथं 4s आणि 4p असे 2 प्रकारचे ऑर्बिटल्स आहेत. त्यामुळे हे जे ऑर्बिटल्स आहेत 4s आणि 4p ऑर्बिटल्स यांच्यामध्ये काय होतं? हायब्रिडायझेशन होतं आणि आपल्याला या 4 ऑर्बिटलचा मिळून एक सेट मिळतो. ओके, अँड दॅट इज द sp3 हायब्रिडायझेशन. सो या अशा पद्धतीने याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन होतं. आणि मग पुढच्या याच्यामध्ये आपण लिहिणार आहे पुढची स्टेप जी आपली असणार ती काय असेल? कोण सांगेल मला? हां, sp3 hybridization of Ni2 plus ion. Okay, so next point is sp3 hybridization in Ni2 plus ion. त्यावेळेस हे 3D ऑर्बिटल्स ॲज इज ठेवा. या सर्वांचे मिळून एक सेट तयार होईल. ते सगळे ऑर्बिटल रिजनरेट होतील. त्यांच्यामध्ये मॅक्झिमम सिमेट्री, डेफिनाइट जॉमेट्री
इक्वल एनर्जी, अशा पद्धतीनं ते एकमेकांमध्ये मिक्स होतील, त्यांचं रिकास्टिंग होईल आणि आपल्याला 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स मिळतील. So these are the 3D orbitals and these are sp3 hybrid orbitals of nickel. ओके, हे निकेलचे आपल्याला sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स मिळाले. आता पुढे आपल्याला घ्यायचं आहे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. नेक्स्ट पॉइंट इज formation of NiCl4 2- complex. यामध्ये हे जे 3D ऑर्बिटल्स आहेत ते तसेच राहतील. समजलं तर खूप इंटरेस्टेड आहे हे. आणि हे जे sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत त्यामध्ये आता इलेक्ट्रॉन कुठून फिल होतील, त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन फिल्स करायचे आहेत, पण ते इलेक्ट्रॉन येतील कुठून सांगता येईल का तुम्हाला? बोलत जा ना काहीतरी. ओम कासुर्डे आहे का? इथं जे इलेक्ट्रॉन आपण sp3 हायब्रिड ऑर्बिटलमध्ये फिल करणार आहोत ते कुठून येतील? यस. नाही सांगता येत. बर, हां बोल. हां, लिगॅंड ॲटम कडून येतील, बरोबर आहे ना. लिगॅंड्स 4 लिगॅंड जे आहेत क्लोरीन त्याच्याकडून येतील. सो दीज आर द इलेक्ट्रॉन्स विच आर फिल्ड. ते इलेक्ट्रॉन फिल करण्यासाठी निकेलकडे आपल्याला ॲटॉमिक ऑर्बिटल्स अवेलेबल करून द्यायचे होते ना. निकेल देतो ना ते ऑर्बिटल्स अवेलेबल करून. मग ते कुठून येतात तर sp3 हायब्रिड ऑर्बिटल्सपासून ते ऑर्बिटल्स मिळतात. अशा पद्धतीनं हा आपला NiCl4 2- आयन कॉम्प्लेक्स तयार होतो. आता जर आपण या ऑर्बिटल्समध्ये पाहिलं तर याच्यामध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे ना. मग आपण आता खाली लिहूया इथे. पुढची स्टेप आपल्याला याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायचे आहेत. मग पुढे आपण म्हणूया आता इथं sp3 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे याची जॉमेट्री काय असणार आहे? इट हॅज, पुढचा पॉईंट असेल आपला, इट हॅज टेट्राहेड्रल जॉमेट्री. और विशेष स्ट्रक्चर. ओके, निकेल हा टेट्राहेड्रॉनच्या सेंटरला असेल आणि 4 लिगॅंड जे आहेत क्लोरीन ते त्याच्याशी टेट्राहेड्रली सराउंडिंग झालेले असतील. जसं मिथेन मॉलिक्यूलचा शेप असतो, जॉमेट्री असते, तशीच जॉमेट्री आपल्याला इथं या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये मिळते. 2-. ओके, हे जे बॉन्ड आहेत हे कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत, त्यामुळे हे बॉन्ड रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला ॲरो पॉइंटिंग टू सेंट्रल मेटल ॲटम असे आपल्याला दाखवायचे आहेत. तर या पद्धतीने हे स्ट्रक्चर आपल्याला या NiCl4 2- कॉम्प्लेक्सचं मिळेल. आता एकच प्रॉपर्टी राहिली की याची आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन करायची आहे. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये काय म्हणणार आपण? इट हॅज unpaired electrons in 3D orbitals बरोबर आहे ना. Therefore NiCl4 2- complex इज पॅरामॅग्नेटिक. कसं असणार आहे हा? इट इज हॅव्हिंग द पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी. तर लक्षात आलं तुमच्या कशा पद्धतीने आपण हे डिस्कस केलं, कशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं ते. बरेच मुलं लेफ्ट होत आहेत, काय त्यांना काही इंटरेस्ट नाही का काय?
एक्झाममध्ये आपल्याला हे 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ NiCl4 2- complex on the basis of valence bond theory. To explain the tetrahedral structure and paramagnetic behavior of NiCl4 2- complex on the basis of sp3 hybridization or व्हॅलन्स बॉन्ड थेरी असा एक्झाममध्ये प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मग या कॉम्प्लेक्समधला शेवटचा कॉम्प्लेक्स आपल्याला बघायचा आहे, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत यात तुम्ही मला सांगणार आहात. ओके, ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया, फॉर्मेशन ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. आणि याचे एक्झाम्पल जे आपण घेणार आहे दॅट इज NiCN4 2- कॉम्प्लेक्स. ओके, एक्झाममध्ये प्रश्न कसा लिहायचा आपल्याला, एक्सप्लेन स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री अँड डायमॅग्नेटिक नेचर ऑफ NiCN4 2- कॉम्प्लेक्स. आता इथं डायमॅग्नेटिक असं म्हटलेलं आहे, म्हणजे इथं जे काय आपल्याला इलेक्ट्रॉन्स मिळणार आहेत हे सगळे कसे असणार आहेत, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. त्यामुळे 3D ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशनमध्ये किंवा हायब्रिडायझेशनमध्ये काय होणार, इथे पार्टिसिपेट होणार आहे. म्हणजे 3D ऑर्बिटलमधले सगळे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, पेअरिंग होणार आहे. हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल. आता आपण पहिल्यांदा सुरुवात करू. इथं इन गिवन कॉम्प्लेक्स द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इज, कोण सांगेल रे, किती ऑक्सिडेशन स्टेट याची? दीपक जाधव बोला. दीपक नाश्ता चाललाय काय? लेक्चरमध्ये आहेस का? हा, मग सांग ना, ऑक्सिडेशन स्टेट काय येईल निकेलची? +2. हा, बरोबर, इज +2. ओके, कशी काढली +2 आपण? तर CN वरती मायनस चार्ज असतो, CNचा ऑक्सिडेशन नंबर -1 आहे. 4ची मिळून 4 झाली आणि इथं चार्ज जो आहे तो -2 आहे. या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला +2 मिळतो. सो ऑक्सिडेशन नंबर इज +2. लक्षात ठेवा. नंतर आपल्याला आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. पुढं लिहायचं आहे आपल्याला ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल. ॲटॉमिक नंबर किती निकेलचा? 28 आहे, माहिती आहे तुम्हाला, बरोबर ना. हे इलेक्ट्रॉन 4s मध्ये येतील आणि हे 8 इलेक्ट्रॉन कुठे जातील, 3D ऑर्बिटलमध्ये जातील. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 3D8 4s2 आणि इन +2 ऑक्सिडेशन स्टेट याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळेल आपल्याला? 3D8 4s0. खाली एक सेंटेन्स लिहिजे आपण, द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल इन +2 ऑक्सिडेशन स्टेट, आणि हे पुढे लिहायचे आपल्याला. ओके, आता इथं आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याला 4 इलेक्ट्रॉनची 4 लिगँडकडून 8 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत आणि ह्या 8 इलेक्ट्रॉनला फिल करण्यासाठी निकेलकडे 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स, एम्प्टी ॲटॉमिक ऑर्बिटल्स असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं इथं निकेल ॲटम जो आहे त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन होतं. पुढं आपल्याला लिहायचं इथं
आता हा जो कॉम्प्लेक्स आहे हा कसा आहे, डायमॅग्नेटिक आहे. डायमॅग्नेटिक असल्यामुळं डी ऑर्बिटल याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहे, बरोबर आहे. मग इथं आपण लिहूया निकेल ॲटम अंडरगोज DsP2 hybridization. It undergoes DsP2 hybridization to make available for empty or vacant orbitals for 4CN ligands. ओके, मग आता आपल्याला हे सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण घेतलं आहे हे सगळं आपल्याला आता पुढं रिप्रेझेंट करायचं आहे. तर मी व्हॅलन्सिल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल 2+ आयन पासून सुरुवात करतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Ni2+ आयन थ्री डी मध्ये 5 ऑर्बिटल असतात. देन 4s and 4p. आपण Ni2+ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेच. 3D 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तर 8 इलेक्ट्रॉन आपण इकडे 3D ऑर्बिटलमध्ये फिल करूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर आहे. आता आपल्याला निकेल ॲटम हा जो आयन आहे हा जेव्हा DsP2 हायब्रिडेशन स्टेटमध्ये जाईल किंवा एक्सायटेड स्टेटमध्ये जाईल तेव्हा आपण बघूया. पुढचा पॉईंट आहे एक्सायटेड स्टेट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Ni2+ आयन. एक्सायटेड स्टेटमध्ये काय होतं, हे जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यापासून पेड इलेक्ट्रॉनचं ऑर्बिटल आपल्याला मिळतं. हे जे 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं पेअरिंग होतं. आणि एक डी ऑर्बिटल इथं व्हॅकंट होतो. पुढे 4s आणि त्यानंतर मग 4p. नंतर आता आपल्याला निकेल 2+ आयन इन हा एक डी ऑर्बिटल आहे, हे एस ऑर्बिटल. एकूण 4 आपल्याला ऑर्बिटल्स इथं अवेलेबल करायचे आहेत लिगॅंड मॉलिक्यूलसाठी, लिगॅंडसाठी. तर 4 ऑर्बिटल्स घेताना आपण कुठून घेणार आहे, तर एक डी ऑर्बिटल, ओके, 3D मधला एक ऑर्बिटल, 4s मधला एक आणि 4p मधला 2 ऑर्बिटल्स. असे एकूण 1 2 3 4 ऑर्बिटल्स मिळतील. मग टाईप ऑफ हायब्रिडेशन असेल DsP2 किंवा यालाच आपण sp2d हायब्रिडायझेशन असं आपण म्हणतो. आणि जेव्हा हे हायब्रिडायझेशन असतं तेव्हा जॉमेट्री असते इथं स्क्वेअर प्लॅनर. जॉमेट्री काय मिळते आपल्याला इथं, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री मिळते. ओके, तर आपण आता पुढे लिहूया Ni2+ आयन इन
sp2 हायब्रिडायझेशन. 3D ऑर्बिटल 4च राहतील इकडे, प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालेलं असेल. आदित्य हा दरवाजा लावून घे रे. त्यानंतर हे जे 4 ऑर्बिटल्स आहेत त्यांच्यापासून एक सेट ऑर्बिटलचा तयार होईल, हायब्रिड ऑर्बिटलचा. 3D मधला एक ऑर्बिटल, 4s मधला एक ऑर्बिटल आणि 4p मधले 2 ऑर्बिटल्स, आणि एक डी ऑर्बिटल जो आहे तो पी ऑर्बिटल जो आहे तो अनहायब्रिडाइज असेल. ओके. आता इथं आपण 4 ऑर्बिटल्स अवेलेबल केलेले आहेत बाय sp2 डिहायब्रिडेशन और dsp2 हायब्रिडायझेशन. आणि हे 4 व्हॅकंट ऑर्बिटल्स किंवा एम्प्टी ऑर्बिटल्स, याच्यामध्ये या 4 सायनाइड आयनचे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, फिल होणार आहेत. आणि मग आता शेवटची स्टेप याच्यामध्ये काय, Ni2+ आयन इन कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Ni2+ आयन इन NiCN4 2- कॉम्प्लेक्स. तर त्या कॉम्प्लेक्समध्ये काय असेल याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, डी ऑर्बिटल्स तसेच राहतील विथ ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड. आणि हे जे sp2d ऑर्बिटल्स आहेत, हायब्रिड ऑर्बिटल्स, बरोबर ना. आणि हा पुढचा जो आहे तो 3D ऑर्बिटल आहे. ऑर्बिटलची साईज सेम काढा, एकसारखीच काढा. आता काय होतील, ह्या sp2d हायब्रिड ऑर्बिटलमध्ये CN लिगँडचे इलेक्ट्रॉन्स फिल होतील, त्यांचंही पेअरिंग होईल. इथे एका लिगँडकडून एक इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स इथं फिल होतील. ओके. दीज आर द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम CN. सगळेच इलेक्ट्रॉन हे CN लिगँडपासून आलेले असणार आहेत. आणि आपल्याला अशा पद्धतीनं हा कॉम्प्लेक्स मिळेल की याची जॉमेट्री काय असेल, स्क्वेअर प्लेनर असेल. या स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये निकेल हा सेंटरला असेल आणि 4 सायनाइड लिगँड जे आहेत हे त्या स्क्वेअरच्या व्हर्टेक्सला अरेंज झालेले असतील. आणि प्रत्येक सायनाइड आयन किंवा लिगँड म्हणूया आपण, काय करेल, याच्याशी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. सो इन दिस वे देर इज अ फॉर्मेशन ऑफ NiCN4 2- कॉम्प्लेक्स. आता त्याची जी जॉमेट्री ती कशी आहे, स्क्वेअर प्लेनर आहे. इट इज हॅव्हिंग द स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. आता आपल्याला याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर फक्त एक्सप्लेन करायचं. आता जर आपण या NiCN4 2- आयन कॉम्प्लेक्सच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जर पाहिलं निकेल 2+ आयनच्या, तर सगळे इलेक्ट्रॉन काय तिथं पेअर झालेले आहेत. त्यामुळे याचं मॅग्नेटिक बिहेवियर काय असणार आहे, कोण सांगेल मला, व्हॉट इज द मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ दिस कॉम्प्लेक्स? बोला, काय असेल मॅग्नेटिक बिहेवियर इन डायमॅग्नेटिक. हां, डायमॅग्नेटिक असेल. इन NiCN4 2- कॉम्प्लेक्स all electrons are paired, hence it is काय असेल, डायमॅग्नेटिक. ओके. अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं मॅग्नेटिक कॅरेक्टर किंवा त्याची जॉमेट्री एक्सप्लेन करायची असेल तर त्यासाठी आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेअरीचे जे काही पॉस्युलेट्स आहेत त्या पॉस्युलेटप्रमाणे आपण जायचं आहे. इलेक्ट्रॉन कोण देणार, तर लिगँड देणार. कोणाला देणार, तर सेंट्रल मेटल ॲटमला देणार किंवा आयनला देणार.
मग त्यासाठी सेंट्रल मेटल आयनकडे काय असले पाहिजेत, वॅकंट ऑर्बिटल्स असले पाहिजेत. मग त्यासाठी सेंट्रल मेटल आयनमध्ये काय चेंज होईल, हायब्रिडायझेशन होईल. अलग लक्षात. आणि मग हे जे काय हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ते स्पेसमध्ये का स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये अरेंज होतात आणि त्याच्यापासून आपल्याला त्या कॉम्प्लेक्स आयनची किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंडची स्पेसिफिक जॉमेट्री मिळते. आणि इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालं तर डायमॅग्नेटिक कॅरेक्टर मिळतं. आणि जर एखादा इलेक्ट्रॉन जरी अनपेड असेल तर याच्यापासून आपल्याला पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी असणारा कॉम्प्लेक्स तयार होतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता थोडंसं मी विचार करून म्हणजे याचा जर आपण विचार केला की याच्यावरती आणखीन ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्रश्न CETला किंवा पुढच्या एक्झाममध्ये जे विचारले जातात ते काय विचार जातात, याचं मॅग्नेटिक मोमेंट काढायला विचारतात तुम्हाला. जर स्पेसिफिकली तुम्हाला तो कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक आहे हे जर माहीत असेल तर मॅग्नेटिक मोमेंट 0च येणार आहे ना. मग आता आपण जे 4 कंपाऊंड जे पाहिले, 4-5 कंपाऊंड जे पाहिले, त्या प्रत्येक कंपाऊंडमध्ये तुम्हाला नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जर माहीत असेल तर त्याच्यावरून तुम्ही काय काढू शकता, त्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर पण ठरवू शकता. आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक मोमेंट μ जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला सहाय्याने आपण मॅग्नेटिक मोमेंट काय करू शकतो याची डिटरमाइन करू शकतो. तो